सत्यवाचं म्हणजे काय नाही एवढंच काय होतं गडी भाषा राहायचे करायचे. एकदा काय झालं मामा त्याने सत्यवाचं भांडण झालं. मग सत्यवा गेली रुसो कुठं मेचक्याला माहेरला. महिना 2 महिने गेल्यानंतर आमचा माणगावचा बाळू धनगर म्हणून होता. तो काय मामाजवळ असायचा. रात्रंदिवस मामाची सेवा करायचा असायचा तो. मग तो बाळू धनगर एकदा काय केला मेचक्याला गेला. मग मेचक्याला गेल्यावर तिथं सत्यवा होते. सत्यवाच्या घरात गेला जाऊन तिथं राहिला बसला जेवला खाल्ला. आई म्हणाले दादा म्हणाले मला आता मामाला बघू वाटलंय गणेशनी बघू वाटलंय. म्हणाले काय करायचं रे आता. मी आले म्हणाले रागायचं बघा थळ आता काय करायचं म्हणाले. काय काय करायचं काय बाबा आहे म्हणाला. गहू दळून आण तांदूळ आणि हरभरा डाळ आणि गहू हे पीठ घे आणि चल म्हणाला. कसा करतोय काय करतोय बघू म्हणाला. मग ते घेऊन गेले तिथं घेऊन ठेवलं पाया मग ते काय मामा काय त्याच्याकडे बघत नव्हता. ती बी त्याच्याकडे काय बघत नव्हती. त्या बाळूचा म्हणून होता आमचा तेच मध्ये बोलायचा का ती काय आल्या काय काय आले असेल म्हणाला. काय तिला काय काम आहे म्हणाला यायला जायला. आणि मग ते मामाने विचारलं की अरे हे काय लिचांड आणलायस म्हणाला. कशाला आणलायस यायला. अगा तुझ्या गणेशने बघू वाटलंय म्हणून ते आल्या म्हणाला बघायला. तुला बघा आले नाही म्हणाला. हे म्हणजे तुला चालायचा काय. मग तुला बघा आले नाही म्हणाला. तिच्या गणेशने म्हणाला बघू वाटले म्हणाला आल्या. मग काय आता पोळ्या करायच्या रास आले सकाळी पारी त्याने जेवाय घालायचं बघायचं आणि जायचं असं म्हणून आल्यात म्हणाला. बर म्हणाला काय तर असलं तेवढं त्यांचं बायकांचं काय तर करून चालतात. मग काय ते शेजापाजाऱ्याचं मळं होतं त्या मळ्यातनं जाऊन तवा आणलं आणि पोळ्याचा रास आले आरास गाठला. रास आली त्याने पोळ्या केल्या सकाळी पारी. मग जेवले खाल्ले. मग जायचं टाइम झाली का आता कापशीला होतं तेवढं कापशीला होतं. मग एसटीला जायचं. मग जायचं वक्ताला मी आता बाळूचा त्याला म्हटलं मी चलतो आता दादा मी चलतो. मग म्हटलं थांबा म्हणाला. मग मामा म्हणाला काय रे काय म्हणाल्या काय भानगड आहेत. अगा ती चालली की तिथं खाल्लायचा रांडेच्यावर त्याला काय करायला नको म्हणाला. कोण खाल्लंय त्यानं करतील म्हणाला. तुलाच पहिले निवदात ताट ठेवले म्हटलं तूच खाल्लायच पाहिला मग आम्ही मागणं खाल्लंय म्हटलं. खरं जाणार तर राजा की तुझं खरं तुमच्या आयला लावला गाडव म्हटलं त्याला सस्तायला 500 रुपयाची नोट काढली. 500 रुपये काढले आणि मामाने दिले गड्याकडे. म्हणाला हे जाऊन साडी घेऊन यायचा म्हणाला त्याला. अरे जायला म्हणजे ज्याचे आतडे त्यालाच वाटतं की म्हणाला. लोकडे कसं घालवायचं रे रांडे जेव्हा खाल्लायचा तुम्ही म्हणून काय झालं म्हणा. त्याला काय ते करायला नका म्हणाला. म्हणाला बा असा का काय घाली तरी बीज आपला गोथाळा वळीकते म्हटल्यागत अशापैकी तरी झालं. मग त्यावर साडी आणली त्याला. साडी चोळी दिली तिच्या दुर्डीत बांधले घातले मग तिला लावून दिलं. त्यांचं प्रेम होतं एकमेकावर.